नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे जे टॉपिक्स आहेत सेट एक्झाम किंवा नेट एक्झाम प्रिपरेशन पेपर फर्स्ट करिता जो अपडेटेड सिलेबस आहे यामध्ये कोणत्या टॉपिकवर आधारित किती प्रश्न परीक्षेत विचारले जातात यावर आधारित आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर तुम्हाला असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती जी की सेट नेट एक्झाम प्रिपरेशन करिता उपयुक्त ठरणारी यांची व्हिडिओ सिरीज आपल्या चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल। त्याकरिता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच प्राप्त होतील। इथे पहा, टीचिंग ॲप्टिट्यूड टॉपिक्स हे आपण म्हणजे यामध्ये समावेश आहे, ज्याच्यात नंबर ऑफ क्वेश्चन्स आज आपण सांगणार आहोत। पहा, यामध्ये नेचर, ऑब्जेक्टिव्ह, कॅरेक्टरिस्टिक अँड बेसिक रिक्वायरमेंट्स, त्याचबरोबर लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स, फॅक्टर्स अफेक्टिंग टीचिंग, मेथड ऑफ टीचिंग, टीचिंग एड्स अँड इव्हॅल्युएशन सिस्टीम, म्हणजेच हे जे टीचिंग ॲप्टिट्यूड आहे अध्ययन अध्यापन संदर्भातील प्रश्न, याच्यावर 5 प्रश्न येतात, जे की 2 मार्काचा एक प्रश्न असे 10 मार्काचे हे टॉपिक विचारलेले असतात। त्यानंतर रिसर्च टॉपिक जो आहे ज्याच्यामध्ये आपण संशोधन म्हणतो, याच्यावर आधारित सुद्धा कोणकोणत्या घटकावर तुम्हाला भर द्यायचा आहे। तर रिसर्च मीनिंग, कॅरेक्टरिस्टिक्स अँड टाइप्स, स्टेप्स ऑफ रिसर्च, मेथड्स ऑफ रिसर्च इथिक्स। यानंतर पेपर्समध्ये आर्टिकल, वर्कशॉप, सेमिनार, कॉन्फरन्स अँड सिम्पोसिझम, देन थेसिस रायटिंग, इट्स कॅरेक्टरिस्टिक्स अँड फॉर्मॅट्स, ह्या पद्धतीचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला। आणि यामध्ये 5 क्वेश्चन्स मीन्स 5 क्वेश्चन्स अँड ईच क्वेश्चन हॅज 2 मार्क्स। ओके, आणि तुम्हाला याच्यावर आधारित जी व्हिडिओ सिरीज आहे ही आपल्या चॅनलवर पण अवेलेबल होऊन जाईल सेट एक्झाम प्रिपरेशन पेपर फर्स्ट करिता, ज्याच्यात आपण हे टॉपिक्स ऑलरेडी कव्हर केलेले आहेत, सो ती पाहायला विसरू नका। कॉम्प्रिहेन्शन टॉपिक्स यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत, ज्यात 5 क्वेश्चन्स अँड 2 मार्क्स ईच असून यामध्ये सेट्स ऑफ पॅसेज विथ क्वेश्चन्स टू बी आन्सर्ड। त्याच्यानंतर कम्युनिकेशन टॉपिक्स म्हणजेच संभाषण कला, यामध्ये सुद्धा नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते 5 क्वेश्चन्स इन 2 मार्क्स। आणि कम्युनिकेशन टॉपिक्समध्ये सुद्धा तुम्ही कशावर भर देताल तर नेचरवर, कॅरेक्टरिस्टिक्स, टाइप्स, बॅरियर्स, जेव्हा आपल्याला संभाषण किंवा आपण संप्रेषण करीत असतो यामध्ये बऱ्याचशा गोष्टीमुळे अडथळा येतो, त्यांचा पण आपल्याला अभ्यास करावा लागेल। त्याचबरोबर इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन यांचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, किंवा आता तुम्ही रिव्हिजनच्या मोडवर असाल तर रिव्हिजन करावं लागणार आहे। ओके, त्यानंतर मॅथमॅटिकल रिझनिंग टॉपिक्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला नंबर सिरीज प्रिपेअर करायचे, खूप सोपे असे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये। लेटर सिरीजसाठी सुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेला आहे, सो प्लीज तो पण पाहून घ्या। कोड्स, यामध्ये कोडिंग डिकोडिंग असे स्वरूपाचे प्रश्न असतात। रिलेशनशिपमध्ये सुद्धा मग याच्यात ब्लड रिलेशन, फॅमिली रिलेशन्स याच्याबरोबर क्वेश्चन्स असतात, पण ॲज कम्पेअर टू म्हणजे अदर जर स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करता त्या कम्पेअरमध्ये हे खूप इझी स्वरूपाचे प्रश्न असतात। त्यानंतर क्लासिफिकेशनवर आधारित सुद्धा क्वेश्चन्स असतात। तर यामध्ये एकूण 5 क्वेश्चन्स येणार तुम्हाला, जे की 2 मार्काचा एक प्रश्न अशा स्वरूपाचा असेल। तर हे क्वेश्चन्स तुमचे म्हणजे एकदम स्कोरिंग स्वरूपाचे क्वेश्चन्स आहेत। हे टॉपिक जर तुम्ही छान पद्धतीने प्रिपेअर केले तर तुम्ही अगदी इझिली हे क्वेश्चन आउट ऑफ घेऊ शकता। ओके, आउट ऑफ क्वेश्चन्सचे मार्क्स हे घेऊ शकता। त्यानंतर लॉजिकल रिझनिंग टॉपिक्स आहेत। त्यानंतर लॉजिकल रिझनिंग टॉपिक्सचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर अँड आर्ग्युमेंट्स, इव्हॅल्युएशन अँड डिस्ट्रीब्युशन, डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह रिझनिंग, त्याचबरोबर व्हर्बल ॲनालॉजीज, वर्ड ॲनालॉजी, ॲप्लाइड ॲनालॉजी, त्यानंतर व्हर्बल क्लासिफिकेशन याच्यावर क्वेश्चन्स असतात। त्याचबरोबर रिझनिंग, लॉजिकल डायग्राम्स, सिम्पल डायग्रॅमॅटिक रिलेशनशिप, मल्टी डायग्रॅमॅटिक रिलेशनशिप, व्हेन डायग्रामवर क्वेश्चन्स असतात। त्यानंतर ॲनालिटिक रिझनिंगवर सुद्धा क्वेश्चन्स असतात। हे पण 5 क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स ईच असे राहणार। त्यानंतर आपल्याला काही क्वेश्चन्स हे डाटा इंटरप्रिटेशन टॉपिक्सवर सुद्धा असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला सोर्सेस, ॲक्विजिशन, त्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ डाटा, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह डाटा, त्याचबरोबर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, त्याच्यात आलेखावर आधारित क्वेश्चन्स किंवा मॅपिंग ऑफ डाटा अशा स्वरूपाचे क्वेश्चन्स असतात। इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवर आधारित क्वेश्चन्स असतात, जे की ICT रिलेटेड म्हणजेच कॉम्प्युटर वगैरे याच्याशी रिलेटेड असलेल्या कन्सेप्ट। त्याच्यात मग तुम्हाला ALU, ॲनालॉजिकल युनिट किंवा रॅम किंवा रॉम अशा स्वरूपाचे, मग याचं लॉंग फॉर्म काय, किंवा मग एक बाईट बरोबर किती,
तर अशा स्वरूपाचे इझी क्वेश्चन्स असतात, त्याच्यामुळे थोडं रिव्हिजन केलं तरी तुम्ही हे स्कोअर अगदी छान पद्धतीने करू शकता. सोर्स एक्विजिशन अँड इंटरप्रिटेशन ऑफ डाटा, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह डाटाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन अँड मॅपिंग ऑफ डाटा या स्वरूपाचा अभ्यास करायचा आहे. एकूण 5 क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स इच असा राहील. आणि शेवटचा आपला अत्यंत सोपा आणि महत्त्वाचा टॉपिक जो आहे, जो की पीपल अँड एन्व्हायरमेंट टॉपिक्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला इंटरॅक्शन पीपल अँड एन्व्हायरमेंट यांच्या संदर्भात, सोर्सेस ऑफ पोल्युशन, त्यानंतर यामध्येच पोल्युटंट्स अँड देअर इम्पॅक्ट ऑफ ह्युमन लाईफ, एक्सप्लॉयटेशन ऑफ नॅचरल एनर्जी रिसोर्सेस, त्यानंतर नॅचरल हजार्ड अँड मिटिगेशन, हायर एज्युकेशन सिस्टीम टॉपिक्स, स्ट्रक्चर ऑफ द इन्स्टिट्यूशन फॉर हायर लर्निंग रिसर्च इंडिया, त्यानंतर फॉर्मल अँड डिस्टन्स एज्युकेशन, प्रोफेशनल, टेक्निकल अँड जनरल एज्युकेशन याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर व्हॅल्यू एज्युकेशन, गव्हर्नमेंट पॉलिटी अँड ॲडमिनिस्ट्रेशन कन्सेप्ट, इन्स्टिट्यूशन अँड देअर इंटरॅक्शन या स्वरूपाचे प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये पीपल अँड एन्व्हायरमेंट टॉपिक जर टोटल तुम्ही पाहिला तर एकंदरीत तुम्हाला 5 क्वेश्चन्स येतात. आणि त्याचबरोबर हायर एज्युकेशन सिस्टीमवर सुद्धा 5 क्वेश्चन्स येतात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, क्वेश्चन्स ह्या कुठल्या टॉपिकवरच्या कुठल्या पॉईंटवर विचारले जातात हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. तरच आपण जी तयारी कराल ती क्वालिटेटिव्हली तयारी होईल. सो हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयुक्त असा ठरणारा आहे. आणि याच्यातून तुम्हाला बरेचसे प्रश्न तयारी करीत असताना कोणतं टॉपिक कसा प्रिपेअर करायचा आणि कोणता इझी जाईल ॲज कम्पेअर टू तुम्हाला आता रिव्हिजन करताना जो टॉपिक तुमचा स्ट्रेंथ असतो तो अगोदर रिवाईज करायचा असतो. आणि परीक्षेत सुद्धा सोडवताना आपण स्ट्रेंथ जे आपल्या क्वेश्चन्सचे आहेत ते आपण अगोदर सोडवत असतो. सो जे की आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर प्राप्त करून देतात आणि आपला कॉन्फिडन्ससुद्धा हाय ठेवतात, जेणेकरून आपण एक्झाममध्ये कामली तो पेपर सोडवू शकावा. तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती घेतली. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्याकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.